कुठेतरी आम्हाला 1 रुपया मिळतो, 2 रुपये मिळतं, 3 रुपये मिळतो. आमचा खर्च हा 20पेक्षा जास्त आहे. हे आम्हाला परवडणारं नाही. याच्यात अतिशय आमच्या कुटुंबाचं वाटोळं होईल आणि आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय राहणार नाही असं शेतकऱ्यांनी मत या ठिकाणी मांडलं. त्याच्याचबरोबर काल मुख्यमंत्री साहेबांनी 12.5 रुपये जो रेट डिक्लेअर केला, लोक अक्षरशः त्या बाबतीत रागवलेले आहेत, चिडलेले आहेत. त्यांचं मत आहे की 2023ला जेव्हा इलेक्शनच्या आधी तुम्ही 24 रुपये डिक्लेअर करता आणि आता इलेक्शन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला जेव्हा मदतीची वेळ आलेली आहे तेव्हा तुम्ही 12.5 रुपये करता, हे आम्हाला मान्य नाही, हे आम्हाला परवडणारं नाही. त्याचबरोबर इथे असणारे जे काही मार्केट कमिटीचे पदाधिकारी आणि शेतकरी, मोठे शेतकरी आहेत, लहान शेतकरी, त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांचं मत आलं, नाफेडमधून जी खरेदी होती ती कुठेतरी एखाद्या छोट्याशा गोडाऊनवर तिथं होती आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. तिथं काही सगळेच नाही पण बहुतांश जे खरेदी केंद्र असतात ते कुठेतरी नेत्यांच्या परिचयाच्या लोकांचे तिथं असतात. आता हा जो भोंदूबाबा खरात त्याचं सुद्धा एक खरेदी केंद्र होतं असं मला कळलं. हे शेतकऱ्यांकडनं माल घेत नाही, ते व्यापाऱ्याकडनं तिथं माल घेतात आणि मग कुठेतरी ते विकतात नाफेडला. आणि मग नाफेड कुठं करतं तर ते मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जसं दिल्ली, मुंबई, कोलकाता इथं ते मार्केटमध्ये माल तसाच विकला जातो आणि त्यात होतं असं नंतर जे रेट वाढणार असतं ते वाढत नाही. आता मग लोकांचं मत आलं की नाफेड जर खरेदी करणार असेल तर 2-3 लाख खरेदी करून चालणार नाही, केलं तर 7-8 लाख तुम्ही टन खरेदी करा, पण तो माल भारतात राहिला नाही पाहिजे, तो भारताच्या बाहेर गेला पाहिजे. आणि तो खरेदी करायचा असेल तर मार्केट कमिटीमध्येच केला तर स्पर्धा निर्माण होईल आणि आमच्या शेतकऱ्याला भाव त्या ठिकाणी मिळेल. आणि ज्या लोकांनी आत्तापर्यंत, ज्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत माल दिलेला आहे त्यांना अनुदान हे सरकारकडनं देण्याचं नियोजन हे सरकारकडनं तिथं झालं पाहिजे. अशा काही महत्त्वपूर्ण मागण्या आहेत, अजून बऱ्याच आहेत, खतं वाढलीत, हे सगळं आहे. पण मग 26 तारखेला म्हणजे आता शेवटी आम्ही ह्याच्यामध्ये राजकारण करत नाही. राजकारण करायचं असतं तर आत्ताच जाऊन आम्ही स्टेट हायवे अडवला असता, व्हिडिओ काढले असते, फोटो काढले असते. आम्ही इथं प्रामाणिकपणे शेतकऱ्याच्या हितासाठी लढतोय. त्यामुळे सरकारला सुद्धा वेळ देण्याची खरंच जरूरत आहे. त्यामुळे